नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण खूप असा थोडा गहन वाटेल असाच टॉपिक घेतोय नाही का. आता मी त्याच्यात एक थोडंसं वेगळी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपण 2 ग्रहांचं गोचर भ्रमण पाहिलं आहे, चंद्र आणि मंगळ. तुम्ही असं म्हणाल की सगळ्याच ग्रहांचं सारखंच गोचर भ्रमण बघत राहिलं तर मग कसं काय, रोजची कामं कशी करायची? एवढं सगळं बघायचं नसतं हो. चंद्राचं भ्रमण कुठल्याही कामासाठी बघायचं असतं, पण तुम्ही कधी बघायचं. भविष्यशास्त्र हा पांगुळगाडा नाही आहे. रोज सकाळी उठून सगळे ग्रह बघितले आणि मग पुढे गेलं, हे असं करायचं नाही. स्वतःच्या कर्मावर आणि स्वतःच्या हिमतीवर विश्वास असला पाहिजे. पण समजा तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करायला बाहेर चाललेले आहात. आता ते महत्त्वाचं काम हे समजा कुठेतरी तुम्हाला कोर्ट केस करायला जायचं आहे, तर तिथे भांडायला जायचं आहे ना. मग मंगळाचं बळ बघितलं पाहिजे आणि चंद्राचं बघितलं पाहिजे. समजा तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जायचं आहे, तर शुक्राचं बळ बघितलं पाहिजे आणि चंद्राचं बघितलं पाहिजे. समजा तुम्हाला कुठल्या तरी ॲग्रीमेंटसाठी जायचं आहे, कुठेतरी सरकारी ॲग्रीमेंट करायचं आहे. सरकारचा कारक कोण? रवी. मग रवीचं बळ बघा गोचरीनी आणि चंद्राचं बघा. म्हणजे मनासाठी कसं आहे ते चंद्राचं बळ असतं आणि रवीचं बळ त्या कामासाठी असतं. असं प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या ग्रहाच्या गोचरीचं भ्रमण पाहिलं की तेवढं 2 बघणं काही अवघड नाही, नाही का. पण याचा अर्थ रोज सकाळी उठून आज मला चंद्र कितवा आहे, आज माझं नक्षत्र कितवं आहे, आज मला मंगळ कितवं आहे, असं करायचं नाही. ज्योतिषशास्त्र हा पांगुळगाडा नव्हे, ते गायडन्स म्हणून वापरायचं असतं नेहमीच. पण म्हणून मी माझ्या क्लासमध्ये सांगते, ॲस्ट्रॉलॉजी जगा, त्याच्याकडे दुर्लक्ष पण करायचं नाही आणि अति पण त्याच्यामध्ये तोंड घालायचं नाही. अति त्याच्याबद्दल बोलायचं नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुमचा चंद्राचं जे नक्षत्र आहे त्याचा आराध्य वृक्ष तुमच्याजवळ ठेवा. तुमच्या चंद्राचं जे देवता आहे तिचा तुम्ही त्या आराध्य देव म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही आस्था बाळगा, त्याचा जप करा किंवा त्याची मानस पूजा करा. पूजा करा याचा अर्थ रोज तासभर देवासमोर बसायचं, घंटा वाजवायची, टणटण दिवे ओवाळायचे, आरत्या करायच्या, असं अजिबात नाही आहे. मानस पूजा पण तेवढीच महत्त्वाची असते. एक छोटी गोष्ट आपल्याला नेहमी करता येते. आपलं जे कुलदैवत आहे त्याला रोज मनाने जा ना. आणि ते मनाने जाण्यासाठी काही वेगळी वेळ हवी अशी गरज नाही. आंघोळ झाल्यानंतर घरातल्या देवासमोर हात जोडा, कुलदैवताला जा. घरातल्या आपल्या जे काही आपलं आराध्य आहे त्याचं नाव, त्याचं एखादं स्तोत्र म्हणा. स्तोत्र म्हणायला वेळ नाही आहे, रस्त्याने जाताना म्हणा, कुठे बिघडलं. प्रत्येक गोष्टीसाठी 24 तासातला वेगळा वेळ काढून घ्यायची गरज नाही. पण नियम पाहिजे आयुष्याला, ज्याच्यामध्ये विश्वासावर विश्वास ठेवा. तुमचे विश्वास जिथे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागा. मग सारखं ग्रहांचं भ्रमण बघायची गरज नाही. पण कधीकधी अशी अपरिहार्य गोष्ट असते की एखादी कोर्ट केस आहे आणि तिचा फार वर्षांनी निर्णय लागायची वेळ आली आहे, आपल्याला तारीख पडली आहे, तर तो निर्णय कसा लागेल या वेळेला तुम्ही बघितलं पाहिजे. रवी बघा, शनी बघा, मंगळ बघा. अशा प्रकारे आपण ॲस्ट्रॉलॉजी आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायची असते. मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुम्हाला एक छोटंसं गंमत सांगते. तुमच्या धनस्थानामधले जे ग्रह असतात की नाही ते तुमचे खाण्याच्या सवयी दाखवतात, कारण ते खाण्याचं स्थान आहे. मग ज्यांच्या घरामध्ये नवीन जावई येणार असतो ना, कुंडली पाहून लग्न ठरवलं आहे, त्या जावयाच्या कुंडलीत धनस्थानातले ग्रह बघा. धनस्थानामध्ये गुरु असेल तर त्याला खूप खायला आवडतं. धनस्थानात बुध असेल तर त्याला गोड खायला आवडतं. धनस्थानात शुक्र असेल तर त्याला पेय प्यायला आवडतात. माणसाच्या मनाशी जवळ जाण्याचा मार्ग पोटातून जातो की नाही माणसाच्या, त्याच्यामुळे त्याला हवं ते खायला घातलं की तो तुम्ही त्याच्या आवडती सासू होता किंवा सासरे होता. अशा गोष्टींसाठी ॲस्ट्रॉलॉजीचा डे टू डे वापर करायचा. रोजचं आयुष्य त्याच्यावर बेतायचं नसतं. हे तुम्हाला तारतम्य कळलं की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आपण आता पुढच्या ग्रहाचं गोचर बघूया. त्याच्या आधी मी आत्ता जे म्हणाली आहे की कशासाठी कशाचं बळ बघायचं, एकदा सगळ्या ग्रहांचं सांगते. रवीचं बळ हे कार्यपरत्वे राजदर्शनकाली म्हणजे सरकारी कामांसाठी. गुरुचं बळ लग्नासाठी, हे तुम्हाला माहिती आहे, लग्न मुंजीसाठी गुरुबळ बघितलं जातं. त्यानंतर मंगळाचं बळ युद्धकार्य, भांडण करायचं आहे त्याच्यासाठी. बुधाचं बळ शास्त्र आणि विद्या अभ्यासास, कारण बुध हा बुद्धीचा कारक आहे. शुक्राचं बळ गमनास म्हणजे प्रवासासाठी. शनीचं बळ मंत्र दीक्षा ग्रहणासाठी, म्हणजे एखाद्या अवघड विषयामध्ये काहीतरी तुम्हाला शिकण्यासाठी ॲडमिशन घ्यायची आहे, एंट्रन्स पास झाला आहेत आणि ॲडमिशन घ्यायची आहे. एंट्रन्स पास होण्यासाठी गुरुचं बळ लागतं बरं का. गुरु षष्ठाकडे बघेल किंवा षष्ठातून जाईल तर एंट्रन्स पास होतं, हे नक्की आहे.
शनीचं बळ मंत्रदीक्षा ग्रहणासाठी आणि चंद्राचं बळ सर्व कार्यांसाठी, कारण चंद्र म्हणजे मन आहे. मनाला छान वाटेल तर सगळं छान होतं. या प्रकारे गोचरीच्या भ्रमणाचं बळ आपण बघत असतो. आता आपण बघणार आहोत गोचरीमध्ये गुरुचं, गोचरीच्या गुरुचं कुंडलीमधल्या चंद्राशी काय दाखवतो परिणाम चंद्राबरोबरीने. चंद्रकुंडली घ्या आपली समोर. गुरुचं भ्रमण शुभ हे चंद्रापत्रिकेतल्या चंद्रापासून 2, 5, 7, 9, 11 शुभ असतं. म्हणजे चंद्रापासून दुसरा, चंद्रापासून 5वा, चंद्रापासून 7वा, चंद्रापासून 9वा, चंद्रापासून 11वा प्रत्येक ग्रह चांगला. हा गुरु चांगलं फळ देतो. आता हा कशाचं चांगलं फळ देणार? ज्या स्थानातून जातो त्याचं. म्हणून जेव्हा कुंडली, चंद्रकुंडली समोर घेतली आहे तुम्ही आणि तो चंद्रावरून गुरु जाणार आहे, म्हणजे तो पहिला आहे, तो चांगला नाही आहे. प्रथम स्थानामधून जाणारं गुरुचं भ्रमण हे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या स्थानामध्ये आहे. इथे धार्मिक गोष्टींना चांगला आहे, पण अदरवाईज तो जरा तणाव आणि अडथळे आणतो, कारण पहिला गुरु चांगला नाही. द्वितीय स्थानातनं गुरुचं भ्रमण म्हणजे दुसरा गुरु चंद्रापासून हा उत्तम, कारण द्वितीय स्थानाचा तो कारक पण आहे. हे स्थान कशाचं आहे? हे कुटुंबाचं स्थान आहे, कौटुंबिक नात्यांचं स्थान आहे. कौटुंबिक प्रॉपर्टी, स्वकष्टार्जित मिळकत, स्वकष्टार्जित मिळकतीची बचत, कुटुंबाचा आकार, आपल्या पंचेंद्रियांचं ते स्थान असल्यामुळे रसना, याचं पण तेच स्थान आहे. इथे गुरु हा कारक ग्रह आहे, म्हणून हा पैशाचं समाधान देतो. कुटुंबाचा साईज, गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. जेव्हा द्वितीय स्थानामधून गुरु जातो तेव्हा नवीन मुलाचा जन्म होतो, म्हणून हे गुरुचं कारक स्थान नवीन मुलाचा जन्म, कुटुंबियांशी चांगले संबंध दाखवतो. काही काही ग्रह असे असतात जे समजा द्वादशात कुठला लॉंग टर्म जाणारा ग्रह असेल, शनी राहूसारखा, तर द्वितीयातनं जाणारा गुरु हा जरा कमी चांगले परिणाम देतो. याला वेधात येणं असं म्हणतात. पण आपण आधी नुसतं चांगलं परिणाम काय आहेत याच्याकडे लक्ष देऊया. पुढचा आहे तृतीयातून, चंद्रकुंडलीच्या तृतीयातून म्हणजे चंद्रापासून तिसरा. हा चांगला नाही. तिसरा गुरु चांगला नसल्यामुळे हे स्थान आहे कष्ट करण्याचं, संघर्ष करण्याचं, स्वतःचे स्किलमधनं, कौशल्यामधनं संघर्ष करून पराक्रम करण्याचं हे स्थान आहे. हा इथे चांगला नाही आहे. आणि हे स्थान द्वितीयाचं भावात भवम आहे. आपण शिकलो आहे भावात भवम. आपण जे काही पैसे मिळवतो ते आपल्या स्किलमधनं मिळवतो. द्वितीयाचं भावात भवम तृतीय स्थान आहे. त्यामुळे पैसे मिळवण्यात अडथळा येतो, पैसा खर्च होतो आणि हा वादविवाद होतो, कारण हे स्थान निसर्ग कुंडलीप्रमाणे बुधाचं आहे, मिथुन राशीचं. बुध हा गुरुचा मित्र नाही, शत्रू आहे. आणि इथून तो समोर मिथुनेकडे बघतो, म्हणजे भाग्यस्थानाकडे बघतो. त्याच्यामुळे नोकरीमध्ये मालकाशी वादविवाद होईल. धार्मिक कार्य मात्र इथे होऊ शकतात, कारण तो भाग्याकडे बघतो. भाग्यस्थान हे गुरुचं स्वतःचं स्थान आहे. चतुर्थ स्थानातनं म्हणजे चंद्रापासून चौथा गुरु हा चांगला नाही. चतुर्थ स्थान हे चंद्राचं आहे, म्हणजे मनाचं आहे. इथून जाणारा गुरु काळजांचं प्रसरण करतो. जमिनीच्या वादात पडू नका. गुरु हा घराचा कारक आहे, पण जमिनीचा कारक नाही. चतुर्थातून जेव्हा गोचरीचा मंगळ पण जाईल आणि तेव्हाच गुरु पण जाईल. आणि मंगळ 14 असेल समजा, गुरुच्या बरोबरीने मंगळ पण आहे, चौथा आहे आणि गुरु 8वा बिठवा आहे, तर हे दोघंही चांगले नाही आहेत. मग जमिनीच्या वादात पडू नका. नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. आणि दुसरं हे स्थान तुमच्या वाहनाचं आहे. काहीतरी डोक्यामध्ये विचार घेऊन वाहन चालवू नका, ते धोक्याचं आहे, हे लक्षात घ्या चौथा गुरु असताना. पंचम स्थानातनं होणारं गुरुचं भ्रमण चंद्रकुंडलीच्या म्हणजे चंद्रापासून 5वं उत्तम, कारण हे त्याचं कारक स्थान आहे. पंचम स्थान हे मुलांचं स्थान आहे, शिक्षणाचं आहे, इन्व्हेस्टमेंटचं आहे, स्पोर्ट्सचं आहे, पूर्वसंचिताचं आहे आणि गुंतवणुकीचं आहे आणि आपल्या भविष्यशास्त्राच्या अभ्यासाचं आहे, कारण हे भाग्यस्थानाचं भावात भवम आहे आणि तृतीयाचं पण भावात भवम आहे. इथे कौशल्यामधनं तुम्हाला काय मिळायचे ते पैसे मिळणार आहेत. हा उत्तम काळ आहे, गुंतवणुकीला उत्तम आहे, पैसा मिळवायला चांगला आहे. पण एक छोटंसं पथ्य लक्षात घ्या, हे नक्की दिसतं. जर समजा एखाद्या वर्षी गुरु आणि राहू हे एकमेकाच्या त्रिकोणामध्ये असतील, जसे आत्ता आहेत, 3मध्ये गुरु आहे, 11मध्ये राहू आहे. ज्यांच्या पंचमातनं गुरु चाललेला आहे, 5वा चालला आहे समजा, तर राहू त्याच्याकडे बघतोय. त्यामुळे पंचमात जरी हा गुरु इन्व्हेस्टमेंट वाढवणार आहे तरी नवीन इन्व्हेस्टमेंट्स करू नका, राहू फसवतो. असे परस्पर विरोधी परिणाम पण ग्रह देत असतात. आयुष्य हे सरमिसळ आहे.
आणि खूप कधी संघर्षाचं, कधी असं, कधी तसं, सुखामागून दुःख, दुःखामागून सुख, म्हणून तर आयुष्य जगण्यात मजा आहे, नाही का? नवीन मुलाचा जन्म पंचमातला गुरु होतो, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जोडीदार पण चांगला मिळतो, करणे प्रणयाचं स्थान आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये उत्तम यश मिळतं, करणे शिक्षणाचं स्थान आहे. इथला गुरु हा 5वा आलेला गुरु भाग्याकडे बघतो, त्यामुळे उच्च शिक्षणाची संधी पण तो देतो, जर ग्रॅज्युएशन होत असेल तेव्हा. तर पुढे षष्ठातून गुरुचं भ्रमण, 6वा गुरु हा षष्ठ स्थान, 6वा स्थान हे अनारोग्याचं स्थान आहे. प्रॅक्टिकल रोजचं डे टू डे लाईफचं, म्हणजे कुठे डोकं दुखलं, कुठे पाय दुखलं, कुठे डोळे दुखला आहे, असं जे काही तात्पुरतं होतं त्याचं हे स्थान आहे. आरोग्याची काळजी घ्या. इथे गुरु प्रसरणाचा कारक आहे, त्यामुळे इथे लिव्हरचं त्रास दाखवू शकतो आणि चोरांची भीती असते. षष्ठ स्थान हे चोरांचं स्थान आहे. सप्तमातून गुरुचं भ्रमण हे उत्तम आहे, कारण 7वा गुरु सप्तम स्थान आहे. भागीदाराचं, जोडीदाराचं, नवरा बायकोंचं नातं खूप चांगलं उत्तम जमतं, जोडीदाराशी लग्न जमतं. सप्तमातून, पंचमातून, लग्नातून, भाग्यातून जेव्हा जेव्हा गुरुचं भ्रमण होतं तेव्हा लग्नाळू मुलामुलींची लग्न जमतात. आणि हे भाग्यातनं सप्तमातनं जाणारा हा मित्र, नातेवाईक, समाजामध्ये सगळ्या लोकांशी चांगलं जमतं. पुढचा अष्टमातून होणारा 8वा गुरु चंद्रापासून हा अनावश्यक खर्च, अर्थात चांगला नाही आहे, तोट्याचा आहे. अष्टमस्थान हे क्रॉनिक डिसीजचं आहे आणि इथून धनस्थानाकडे 8वा गुरु बघणार आहे, तर त्यामुळे तो पैसे खर्च करणार आहे. म्हणून हा यशासाठी नोकरीत खूप कामही करावं लागतं. अनारोग्याचंही स्थान आहे, कायद्याशी खेळू नका हेही लक्षात ठेवावं लागतं. दशमातून गुरुचं भ्रमण, दशमस्थान कर्माचं स्थान आहे, पण गुरु 10वा चांगला नाही, त्याच्यामुळे नकारात्मक विचार मनात येतील. सहकाऱ्यांशी पटलं नाही असं होईल, वरिष्ठांची पण मतभेद होऊ शकतात. न पूर्ण झालेल्या ज्या इच्छा आहेत त्या या दशमस्थानामध्ये सारख्या सारख्या समोर येतात आणि मग माणसाला उगाचच निराशा येऊ शकते, असमाधानी राहतो माणूस. आणि हे वरिष्ठांचं स्थान आहे किंवा वरच्या पदावर असणाऱ्या लोकांचं दशमस्थान आहे. सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांच्याशी वाद घालू नका, कारण हा गुरु फक्त 1 वर्षासाठी आला आहे. 12 किंवा 13 महिन्यांनी गुरु बदलणार आहे. पुढचा 11वा म्हणजे 11वा येणार आहे, उत्तम येणार आहे. हा उत्तम काळ आहे. बढती, व्यापार सगळ्यात उत्तम, कारण तो एकादशातनं पंचमाकडे, गुंतवणुकीकडे बघतो आणि आपल्या प्रगतीकडे बघतो. समाजामधलं स्थान उंचावतं, जमीन, दागिने, वाहन यांची खरेदी होते, मानसिक समाधान मिळतं. पण पुढचा गुरु 12वा आहे, 1 वर्षानंतर हा खर्च काढणार आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो. हा गुरु षष्ठाकडे बघतो. एक वेगळा परिणाम आहे षष्ठाचा गुरुशी. ज्यांच्या षष्ठात गुरु असतो ना, त्यांना पेट्स आवडतात, नक्की दिसतं हे. त्यांना पाळीव प्राणी आवडतात. आणि मग इथे जेव्हा 12व्या स्थानात आलेला 12वा जेव्हा गुरु आलेला आहे तेव्हा त्यांच्यावर खर्च करतो. आणि जर यांचा बिझनेस करायला जाईल माणूस तर तो चांगला नाही त्याच्यासाठी. परदेश प्रवास मात्र होतो व्ययातल्या 12व्या गुरुमुळे, कारण 12वं स्थान हे परदेशाचं स्थान आहे. धार्मिक गोष्टींसाठी माणसाचा खर्च होतो आणि कामात पूर्ण लक्ष नाही दिलं तर खर्चाला प्रमाण राहत नाही, अशा अडचणी निर्माण होतात. आपण गुरुचं गोचर भ्रमण पाहिलं, हे 1 वर्षासाठी असतं, त्यामुळे आपलं प्रत्येक काम तुम्ही मॅनेज करू शकता. हा वर्षभर असलेला गुरु आयदर चांगला आहे किंवा वाईट आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमची कामं मॅनेज करू शकता. ग्रहांचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा, इथे खूप हुशारी वापरली तर प्रत्येक ग्रहाचं भ्रमण हे आपण आपल्यासाठी चांगलं करून घेऊ शकतो. 10वा गुरु हा जर बिझनेसमध्ये चांगला नाही आहे तर ह्याची दृष्टी चतुर्थावर पडणार आहे, धनस्थानावर पडणार आहे, षष्ठावर पडणार आहे. षष्ठावर पडणारी दशमातल्या गुरुची दृष्टी ही प्रमोशन देणार आहे. मग कर्मामध्ये जास्त वेळ घालवा, जास्त काम करा. 10वा असला तर कर्मासाठी तुम्ही जास्त कष्ट घेतलेत, घरासाठी कष्ट घेतलेत तर पुढचा 11वा गुरु तुम्हाला त्याचं फळ चांगलं देईल. असं तुम्ही ग्रहांचं गोचर स्वतःच्या मनाने मॅनेज करू शकलात तर तुमच्यासारखे सुखी तुम्हीच. बघा, ग्रह आपले वाईट करायला येत नसतात कधीच. पुढचा एपिसोड आपण पुढच्या ग्रहाच्या गोचरीचा बघूया. माझा चॅनल सबस्क्राईब करा, सगळं गोचर बघणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत बाय बाय.